स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगली जिल्ह्यात आमदार गोपीचंद पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील यांचं मैत्री पर्व सुरू। जत कवठेमहांकाळच्या विकासासाठी आमदार पडळकर व गिड्डे पाटील राहणार प्रयत्नशील। सदाभाऊ खोत यांच्याबरोबर पडळकर यांना संदीप गिड्डे पाटील यांच्या रूपातून भेटला आणखी एक भिडू। आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांची दोस्ती सर्वदूर चर्चेत आहे। आता गोपीचंद पडळकर आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांची मैत्री रूपातील नवीन जोडी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात उदयास आली आहे। कवठेमहांकाळमध्ये रंगलेल्या दोस्ती दहीहंडीच्या निमित्तानं पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील यांची मैत्री समोर आली आहे। कवठेमहांकाळ आणि जत या शेजारी असलेल्या तालुक्यांच्या विकासासाठी आम्ही आमचा मैत्रीचे नवे पर्व सुरू करत असल्याचं गोपीचंद पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील यांनी सांगितलंय। संदीप गिड्डे पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील आणि गोपीचंद पडळकर सध्या जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। विकासाच्या बाबतीत दोन्ही तालुक्यांची परिस्थिती आतापर्यंत एकच होती, त्यामुळे आम्ही आता हातात हात घालून कवठेमहांकाळ आणि जतचा बरोबरीने कसा विकास साधता येईल यासाठी आमची मैत्री काम करेल असं दोघांनी स्पष्ट केलं। मात्र या निमित्तानं आमदार गोपीचंद पडळकर यांना सदाभाऊ खोत यांच्याबरोबर आता संदीप गिड्डे पाटील यांच्या रूपाने आणखी एक नवीन जोडीदार भेटलाय असंच म्हणता येईल। बाबा गिड्डे आमचे जीवाभावाचे सहकारी मित्र आहेत आणि त्यांनी दोस्ती दहीहंडी कवठेमहांकाळमध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेली आहे। लोकांनी उत्स्फूर्त भरभरून प्रतिसाद या दहीहंडीसाठी दिलेला आहे। ग्रामीण भागातली परिस्थिती सुद्धा आता बदलायला लागलेली आहे। ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा अशा या नवीन नवीन गोष्टीचा अनुभव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून संदीप बाबांनी या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। त्यांची संकल्पना आहे या कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्व ज्या क्षमतेचं पाहिजे ते नाही आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची काही स्वप्न आहेत, त्यांचे सगळे सहकारी मित्र मिळून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतायत। माझ्या शिवाजीराव डोंगरे साहेब इथं आहेत, जयाभाऊ गोरे माननीय ग्रामविकास मंत्री महोदय आता यायला लागलेले आहेत। चंद्रकांत दादांनी त्यांना व्हिडिओ करून या दहीहंडीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आम्ही सगळेजण संदीप बाबाच्या सोबत ठामपणे उभे आहोत। बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते समसमान आहेत। सदाभाऊ त्या ठिकाणी गावगाड्यातलं व्यक्तिमत्व आहे, आमचे वस्ताद सदाभाऊ आहेत, परंतु त्या ठिकाणी ड्रायपोर्टचा विषय असेल, आमचं क्रॉप पॅटर्न असेल, आणखीन बाकी आमचा पाण्याचा जो प्रश्न असेल, तर ते सगळे बऱ्यापैकी जे आहेत तर ते बऱ्यापैकी आमचे समसमान आहेत। आणि या मतदारसंघातली म्हणजे तालुक्यांची जी रचना आहे तर ती देखील म्हणजे अगदी गोपीशेठ आटपाडीला राहतात, परंतु त्यांच्या मतदारसंघात जाताना आमच्या कवठेमहांकाळवरून जावं लागतं। त्यामुळे ती जी दोस्ती आहे तर एक नवीन पर्व आहे आणि येणाऱ्या कालामध्ये हे जे काही पर्व आहे तर ते अनेक अशा दहीहंडी जी आहे तर अशा प्रकारच्या राजकीय हंड्या फोडताना पण तुम्हाला दिसेल। भारतीय जनता पक्ष आणि सर्वोत्तम फाउंडेशन यांच्या विद्यमानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दोस्ती दहीहंडी 25 ऑगस्ट रोजी महांकाली हायस्कूलच्या क्रीडांगणावर संपन्न झाली। यात 5,55,555 रुपयांचं विक्रमी बक्षीस ठेवण्यात आलं होतं। ही दहीहंडी तासगावच्या शिवनेरी मंडळाने फोडली। दरम्यान कवठेमहांकाळ आणि जत तालुक्याच्या विकासासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील यांच्या सुरू झालेल्या या मैत्री पर्वाला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही शुभेच्छा देत पडळकर आणि संदीप गिड्डे पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष प्रेम आहे, त्यामुळे दोन्ही तालुक्याच्या विकासासाठी निधी अजिबात कमी पडणार नाही, तसेच माझ्या खात्यातून जत आणि कवठेमहांकाळसाठी जितकं अधिक देता येईल ते देण्याचा माझा प्रयत्न असेल असं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। नाही, या ठिकाणी गिड्डे पाटलांनी कवठेमहांकाळच्या पवित्र नगरीमध्ये दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि या दहीहंडीच्या आयोजनामध्ये आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रचंड ताकद गिड्डे पाटलांच्या पाठीशी उभी केलेली आहे। ही राजकीय ताकद आहेच, पण ही मैत्रीची ताकद आहे आणि या मैत्रीमध्ये एक दुसरा मित्र, त्यांचा सगळ्यांचा सहकारी मंत्री म्हणून नाही आहे, पण त्यांचा दोस्त म्हणून, एक मित्र म्हणून या ठिकाणी या मैत्रीच्या दहीहंडीला आम्ही उपस्थित आहे। त्यामुळं ही मैत्री ही फक्त दहीहंडीपुरती मर्यादित नाही, तर या कवठेमहांकाळच्या भूमीमध्ये विकास कामाच्या बाबतीत, कवठेमहांकाळच्या अडीअडचणीच्या बाबतीत सुद्धा ही मैत्री अशीच कायम काम करत राहील आणि या भागातल्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारच्या दरबारी असो किंवा ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी
ही दोस्ती ताकदीनं काम करेल आणि या कवठेमंकाळच्या तासगावच्या भूमीमध्ये विकासाची गंगा घेऊन येईल, हे आजच्या या दहीहंडीच्या निमित्तानं मी आपल्याला ते सगळं माझ्या खात्यात मिळतं. आता सीएम साहेबांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलंय गिट्टे पाटलांना माझे आशीर्वाद सांगा या दहीहंडीच्या निमित्तानं. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, अख्खं ग्रामविकास खातं आपण जे जे काम पाटील आमच्याकडे पोचवाल त्या कामाला न्याय देण्याची भूमिका गोपी शेठच्या आदेशानं होईल, याच्यामध्ये कुठली शंका या ठिकाणी ठेवू नका. जत कवठेमंकाळवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट, सांगली. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.